तर मी अल्कोहोल विड्रॉलबद्दल वाचत होतो. आपल्याला माहिती दारू बंद वगैरे केली तर काय काय होते, ट्रेमर येतात, हँडशेक्स होतात, ॲजिटेशन होते, अँझायटी होती आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टमची ओव्हर ॲक्टिव्हिटी होती. त्यामुळे पल्स वाढते, रेस्पिरेट वाढते, स्वेटिंग होते आणि बॉडी टेम्परेचर पण इन्क्रीज होते आणि इन्सोमनिया पण होते. ह्या अल्कोहोल विड्रॉलवर नीट पी जी किंवा INSTमध्ये भरपूर क्वेश्चन विचारला जातो. कधी तो सायकॅट्रीमध्ये विचारला जातो, तर कधी फार्माकोलॉजीमध्ये विचारला जातो. आणि हे सिम्पटम 5 to 10 आवर्स ऑफ डिक्रीजिंग, दारू बंद केल्यानंतर 5 ते 10 तासात चालू होतात आणि 2-3 दिवसात पीक येते त्यांचं सिम्पटमचा आणि 4थ्या ते 5व्या दिवशी सगळं नॉर्मल व्हायला चालू होतं आहे. पण कधी कधी काय होतं आहे, 2 ते 3% लोकांमध्ये जे होतं आहे तर त्यांच्यात एक कंडिशन निर्माण होते, त्याला डेलिरियम ट्रिमन्स म्हणतात. आणि एक्झाममध्ये ह्या डेलिरियम ट्रिमन्सची ट्रीटमेंटच खूप जास्त विचारली गेलेली. तर ट्रीटमेंटमध्ये आपण बेन्झोडायझेपिन्स यूज करतो मोस्टली ह्याच्या डेलिरियम ट्रिमन्सच्या, आणि त्यात पण क्लोरोडायझेपोक्साईड जास्त यूज केलं जातं. तर हे बेन्झोडायझेपिन्स काय करतात, गॅबा इंड्यूस कॅल्शियम इन्फ्लक्स इन्क्रीज करतात आणि त्यामुळे सिडेशन वगैरे कॉज करतात, झोप वगैरे बेशुद्ध वगैरे होतो पेशंट. हे बेन्झोडायझेपिन्सचे काही एक्झाम्पल येतं, क्लोनाझेपाम, डायझेपाम, लोराझेपाम वगैरे हे अँटी एपिलेप्टिकमध्ये शिकवतात फार्माकोलॉजीच्या.